मित्रांनो, आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. आज आपण राष्ट्रपती या टॉपिक्सवर जेवढे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपतीचे नाव सांगा. तर भारताचे पहिले राष्ट्रपतीचे नाव सांगा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या कलमामध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कलमानुसार होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रपतीची निवडणूक ही कलम 54 नुसार होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रपतींचा पदावधी किती वर्ष असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रपतींचा पदाचा जे कालावधी असतो तो असतो 5 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रपती आपल्या पदाचा नामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देत असतात. तर या प्रश्नांचं लेवल जो असेल तो मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी उपयुक्त प्रश्न आहेत. तसेच सरळ सेवासाठी जे काय आहेत पद त्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस यासाठी देखील हे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती किती वेळा पद धारण करू शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, भारतातील राष्ट्रपती हे कितीही वेळा आपले पद काय करू शकतात, धारण करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रपतीवर महाभियोग तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, राष्ट्रपतीवर महाभियोग ही जी तरतूद आहे कलम 61 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या महान्यायवादाची नेमणूक कोण करतात. तर भारताच्या महान्यायवादाची नेमणूक हे आपले राष्ट्रपती करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची निवड करत असतात. यामध्ये आहे भारतीय महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्यांचे राज्यपाल, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, वरील सर्व या सर्वांची निवड कोण करत असतात. तर राष्ट्रपती या ठिकाणी करत असतात. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेतील कोणता कलम राष्ट्रपतींना संबोधित करण्याचा आणि त्यांना संदेश पाठवण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 86 राष्ट्रपतींना संबोधित करण्याचा आणि त्यांना संदेश पाठवण्याचा अधिकाराशी काय आहे, संबंधित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधान डॅश अंतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आणीबाणी आहेत, त्यापैकी कोणत्या आणीबाणीवर प्रश्न विचारलेला आहे. पहा, या ठिकाणी आर्थिक आणीबाणीवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारतीय संविधानाची कलम आहे 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, पहा काय सांगण्यात आलेलं आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम संसदेतील राष्ट्रपतीच्या विशेष अभिभाषणाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 87. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च काय असतात, कमांडर असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींच्या शपथे संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 60. खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतीच्या शपथे संबंधित आहे. तर कलम आहे 60. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची किमान वय किती असणे आवश्यक आहे. राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची वय किती असणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 35 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतात संघराज्याच्या
कार्यकारिणीचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात संघराज्याच्या कार्यकारिणीचा घटनात्मक प्रमुख हे कोण असतो? तर राष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिनी राजपथावर कोणाचे भाषण होते? तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर भारताचे राष्ट्रपतींचे काय होत असते? भाषण होत असते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 मध्ये खालीलपैकी कोणाला अध्यादेश लागू करण्याचा अधिकार आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश लागू करण्याचा काय आहे? अधिकार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया आहे? तर हा डबल प्रश्न आलेला आहे. तर कलम किती आहे? 61. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण मंत्री परिषद बनवत नाही? काय सांगण्यात आलेलं आहे? भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण मंत्री परिषद बनवत नाही? तर ह्या ठिकाणी आहे स्थानिक सरकार मंत्री. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात कधीच राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही? कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्यामध्ये कधीच राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. तर हे महत्त्वाचे 20 प्रश्न होते राष्ट्रपती या पदावर आपल्याला, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारले जातील. तर अजून महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण लगातार महत्त्वाचे जेवढे काय टॉपिक्स आहेत त्यावर प्रश्न घेणारच आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ह्या प्रश्नाची क्वालिटी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.